हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। जर तुम्हाला इंग्रजी वाचता येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। काल आपण जे शब्द शिकलेले होते ते तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि त्याचा सराव केलेला असेल, तर त्या शब्दापासूनच आज आपण वाचन कसं करायचं हे शिकणार आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला जे सेंटेन्स दिसत आहे ते माझ्या मागून मोठ्याने म्हणायचे आहे। तर जसं आपण काल माणसाबद्दल शब्द बघितले होते तसेच आता आपण त्यांच्याबद्दलचे सेंटेन्स वाचणार आहे। तर माझ्या मागून तुम्हाला म्हणायचं आहे। मराठीमध्ये दिलेले आहे ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे। आपला मेन उद्देश आहे इंग्रजी वाचन करणे किंवा इंग्रजी वाचता येत असेल तर तो इंग्रजी वाचनचा सुधार करणे, म्हणजेच इंग्लिश वाचन सुधारणे। तर चला आता माझ्या मागून म्हणा, मी मोठ्याने म्हणतो, तुम्ही पण माझ्या मागून मोठ्याने हे सेंटेन्स म्हणा। चला म्हणा, आय एम अ स्टुडंट, यू आर माय फ्रेंड, शी इज अ टीचर, वी वर्क टुगेदर, दे आर हॅपी। तर असे तुम्हाला सेंटेन्स माझ्या पाठोपाठ म्हणायचे आहे, ते पण जोऱ्या जोऱ्यानं, तरच आपली इंग्रजी सुधारणार, नाहीतर सुधारणार नाही। आता आपण बघणार आहे डेली यूज वर्ड, म्हणजे दैनंदिन जीवन। इकडे इंग्लिशमध्ये आहे आणि इकडे मराठीमध्ये आहे। मराठी फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे। चला माझ्या मागून म्हणा आता, माय नेम इज गजानन। आता इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, जे तुमचं नाव आहे ते तुम्ही तिथं टाकून म्हणायचं आहे। तर म्हणा, माय नेम इज, इथे तुमचं नाव टाकायचं। आय गो टू वर्क एव्हरी डे, धिस इज माय हाऊस, आय ड्रिंक वॉटर, आय ईट फूड ॲट नाईट। आता थांबू न वाचता हे पूर्ण एकाच वेळी वाचायचं आहे। लक्षात ठेवा, चुकलं तरी काही फरक पडत नाही, फक्त तुम्ही वाचनावर लक्ष द्या। चला एक वेळा अजून वाचून घेऊ। माय नेम इज गजानन, आय गो टू वर्क एव्हरी डे, धिस इज माय हाऊस, आय ड्रिंक वॉटर, आय ईट फूड ॲट नाईट। आता आपण बघणार आहे फिलिंग, म्हणजे आपल्या भावना। तर फिलिंगबद्दल आपल्याला इंग्लिशमध्ये कोणते शब्द आहे किंवा ते इंग्लिशमध्ये कसं व्यक्त करायचं हे आत्ता आपण शिकणार आहे। इंग्रजी वाचनासोबत तुम्ही या सेंटेन्सचा पण सराव करा, म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलण्यात सुद्धा याची मदत होईल। चला म्हणा, आय ॲम हॅपी टुडे। जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा ह्या सेंटेन्सचा उपयोग करायचा। कोणतं सेंटेन्स? आय ॲम हॅपी टुडे, म्हणजे मी आज आनंदी आहे। दुसरं आहे, आय फील टायर्ड आफ्टर वर्क। म्हणा माझ्या पाठोपाठ, आय फील टायर्ड आफ्टर वर्क, म्हणजे कामानंतर थकवा येतो। समटाइम्स आय फील अफ्राइड टू स्पीक इंग्लिश। कधीकधी इंग्लिश बोलायला भीती वाटते, आणि तुम्हाला जर भीती वाटायची नसेल इंग्लिश बोलताना तर मी जे सेंटेन्स देत आहे त्याचा तुम्ही सराव करा, ते पण जोऱ्या जोऱ्याने बोलून। चला म्हणा एक वेळा, समटाइम आय फील अफ्राइड टू स्पीक इंग्लिश, बट आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह। पण मला सुधारायचं आहे, आपल्याला इंग्लिश सुधारायचं आहे। तर आपल्याला ह्या सेंटेन्सचा, मी याच्या पहिले दिलेल्या शब्दांचा सराव करायचा आहे। आणि जर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तर त्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघून घ्या। आता आपण बघणार आहे ॲक्शन, म्हणजे क्रिया। आपण जेही काम करतो त्याच्यासाठी आपल्याला ॲक्शन वर्बची गरज असते। तर त्या ॲक्शन वर्बपासून आपण सेंटेन्स शिकणार आहोत। चला म्हणा माझ्या पाठोपाठ, आय गो टू वर्क, मी कामाला जातो। मराठी फक्त समजण्यासाठी आहे, इंग्लिशवर लक्ष द्या। आय गो टू वर्क, आय कम होम ॲट नाईट, मी रात्री घरी येतो। आय ईट फूड, मी जेवतो। आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो। आय रीड अ बुक, मी पुस्तक वाचतो। आय स्लीप ॲट नाईट, मी रात्री झोपतो। आता आपण बघणार आहे डिस्क्रायबिंग वर्ड, म्हणजे कसं आहे ते सांगण्यासाठी। म्हणजे जसं घर आहे तर छोटं आहे की मोठं आहे, मुलगा आहे तर छान आहे म्हणजे चांगला आहे की वाईट आहे,
उंच आहे की ठेंगणा आहे हे सांगण्यासाठी आपण या शब्दांचा वापर करत असतो. याला इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. तर आपल्याला या शब्दांचा उपयोग करून सेंटेन्स वाचायचे आहे आणि शक्य असल्यास तुम्ही स्वतःही अशाच प्रकारचे सेंटेन्स घरी बनवून बघा. आता तुम्ही माझ्या पाठोपाठ हे सेंटेन्स वाचन करा, ते पण मोठ्या आवाजात. म्हणा, माय हाऊस इज बिग. माझं घर मोठं आहे. माय वर्क इज गुड. माझं काम चांगलं आहे. धिस बुक इज न्यू. हे पुस्तक नवीन आहे. टी इज हॉट. चहा गरम आहे. वॉटर इज कोल्ड. पाणी थंड आहे. हे साधी इंग्लिश आहे. ही साधी इंग्लिश आहे पण उपयोगी आहे, म्हणून याचा तुम्ही मोठ्याने सराव करा, म्हणजे वाचन करा. आता आपण बघूया स्मॉल सेंटेन्स, म्हणजे जे तुम्ही कधीही वापरू शकता. जसं तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही म्हणता आय ॲम हॅपी. तर असे हे सेंटेन्सचा उपयोग करायचा आहे. चला म्हणा आता, धिस इज अ बुक. हे पुस्तक आहे. आय लाईक टी. मला चहा आवडतो. जर तुम्हाला कॉफी आवडत असेल तर इथं कॉफी टाकायचं. मग कसं होणार, आय लाईक कॉफी. किंवा तुम्ही जर छोटे मूल असाल आणि तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही म्हणायचं आय लाईक मिल्क. शी इज माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण आहे. आणि जर मुलीच्या जागी मुलगा तुमचा मित्र असेल तर शीच्या जागी ही टाकायचं. मग कसं होणार, ही इज माय फ्रेंड. तो माझा मित्र आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्सचा सराव करायचा आहे. आता एक छोटा पॅरेग्राफ आहे. हा पॅरेग्राफ तुम्हाला कंटिन्यू न थांबता वाचायचा आहे. फक्त तुम्ही इथं स्वतःचं नाव टाकायचं आणि म्हणायचं. चला म्हणा, माय नेम इज गजानन. आय वर्क एव्हरी डे. समटाईम्स आय फील टायर्ड बट आय प्रॅक्टिस इंग्लिश डेली. स्लोली आय एम इम्प्रूव्हिंग. तर तुम्हाला अशाच प्रकारची इंग्रजीमध्ये सुधारणा करायची आहे. जर तुम्हाला मी हे दिलेल्या आजच्या व्हिडिओमधले शब्द सेंटेन्स वाचता येत असेल किंवा वाचताना तुम्हाला थोडं अटकत असाल किंवा थांबत असाल, बराबर उच्चार निघत नसेल, तर तुम्ही काय करायचं, ह्या सेंटेन्सची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही याची प्रॅक्टिस चांगली केली तर हळूहळू तुमच्यामध्ये सुधारणा होणार आणि अशा प्रकारे तुमचं इंग्लिश रीडिंग पण सुधारणार आणि त्यासोबतच तुमची इंग्लिश स्पीकिंगची पण प्रॅक्टिस होणार. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रीण भावा बहिणींना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्लिश लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी दिलेल्या या सेंटेन्सचा सराव करा.